नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। पहा, या व्हिडिओच्या माध्यमातून निराधार बांधवांसाठी म्हणजेच या योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत, विधवा महिला असतील, मग दिव्यांग लाभार्थी असतील किंवा माझे वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी फेब्रुवारी हप्त्यासंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पाहायची आहे, शेवटपर्यंत पाहायची आहे। चला सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया महत्त्वपूर्ण माहिती फेब्रुवारी हप्त्यासंदर्भात। तर पहा, स्क्रीनवर तुम्हाला मेसेज दिसत आहे आणि या मेसेजनुसार जो हप्ता वितरण आहे तो करण्यात आलेला आहे। परंतु हा कोणता हप्ता आहे? जानेवारीचा हप्ता आहे आणि आपला मुद्दा काय आहे? फेब्रुवारीचा हप्ता। तुम्ही म्हणाल आत्ताच जानेवारीचा हप्ता मिळालेला आहे, खूप उशिरा मिळालेला आहे, जानेवारीचा हप्ता आणखीन बऱ्याच लाभार्थ्यांना जमासुद्धा झाला नाही, पण तुम्ही काय फेब्रुवारीच्या हप्त्याचं सांगता? तर पहा, फेब्रुवारीचा हप्ता हा तुम्हाला उशिरा मिळणार आहे। उशिरा मिळाला तरी हरकत नाही। आता उशिरा का मिळणार? आपण काय या संदर्भातली ऑफिशियल नोटिफिकेशन वगैरे पाहिलेली आहे का आलेली आहे? तर नाही, जानेवारीचा हप्ता उशिरा मिळालेला आहे, त्यामुळे फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो देखील उशिरा मिळण्याची शक्यता आहे। लवकर मिळाला तर खूप चांगली आहे, परंतु फेब्रुवारीच्या हप्त्यासंदर्भात दुसरीच महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत। आणि ही महत्त्वाची माहिती काय आहे? तर या महिन्यामध्ये अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। पहा, होय, फेब्रुवारी महिन्यामध्ये अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाऊ शकतो। अनुदान वाढी संदर्भातला, थकीत अनुदानासंदर्भातला। आणि हा निर्णय घेण्यासाठी तुम्हाला देखील सरकारकडे मागणी करण्याची गरज आहे। पहा, अर्थसंकल्पामध्ये संपूर्ण वर्षभरासाठी जो निधी असतो तो मंजूर केला जातो। तो निधी जो आहे तो ठेवण्यात येतो एका विशिष्ट योजनेसाठी। त्याच पद्धतीने आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सुद्धा येणारा अर्थसंकल्प अतिशय महत्त्वाचा असणार आहे। तुमच्या मागण्या आहेत की आम्हाला अनुदान वाढलं पाहिजे। मग 6,000 रुपये जरी अनुदान झालं नाही तरी सरसकट दिव्यांग बांधवांसह इतर जे लाभार्थी आहेत, मग त्यामध्ये वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी, विधवा महिला, या सर्व लाभार्थ्यांना 2,500चा जो हप्ता आहे तो लागू केला पाहिजे, अशी मागणी सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला ही मागणी लावून धरण्याची गरज आहे। पहा, अर्थसंकल्प सादर होणार आहे। अर्थसंकल्पामध्ये एक विशिष्ट निधी जो आहे तो ठेवण्यात येतो, हा निधी मंजूर करण्यात येतो त्या योजनेसाठी। आणि तुमचं अनुदान वाढणार की नाही वाढणार यावर सर्व डिपेंड, म्हणजे अर्थसंकल्पामध्ये जी रक्कम आहे ती रक्कम असते। त्यामुळे येणारा अर्थसंकल्प तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी सुद्धा हा अर्थसंकल्प महत्त्वाचा असणार आहे। आता पहा, आपले अर्थमंत्री अजितदादा यांचं निधन झालेलं आहे। अतिशय दुर्दैवी हे निधन आहे, परंतु राज्याच्या जो राजकारभार आहे किंवा जे राजकारण आहे ते थांबत नाही। ते म्हणतात ना, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आता महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळालेल्या आहेत सुमित्रा पवार। माननीय उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाचा कालच शपथविधी झालेला आहे। पहा, अर्थसंकल्प कोण सादर करणार आहे? तर आता सध्या जे मुख्यमंत्री आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस हे राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत आणि त्या संदर्भातली त्यांनी कालच माहिती माध्यमांशी बोलताना दिलेली आहे। येणारा अर्थसंकल्प तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। अनुदान वाढ करण्यासंदर्भातला निर्णय सरकारला घेण्यासाठी पहा, केंद्राकडून देखील महत्त्वाच्या सूचना मिळालेल्या आहेत। तुम्ही पाहिलेलं असेल की केंद्राकडून देखील सिग्नल मिळालेला आहे अनुदान वाढी संदर्भातला। त्यामुळे अनुदान वाढायलाच पाहिजे सर्व लाभार्थ्यांचं। आणि त्याचमुळे फेब्रुवारी हप्ता, फेब्रुवारी महिना तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। अर्थसंकल्प सादर होत आहे राज्याचा। त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या लाभार्थ्यांना जानेवारीचे आणखीन पैसे जमा झालेले नाहीत त्यांना सुद्धा काळजी करायची गरज नाही, कारण वितरण आणखी सुरूच आहे। लगेच एका दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाहीत, 2-3 दिवस लागतात प्रोसेस पूर्ण होण्यासाठी। त्यामुळे वाट पाहायची आहे। आणि जर तुमची काही KYC वगैरे किंवा ज्या ऑफिशियल प्रोसेस आहेत त्या बाकी असतील तर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला हप्ता मिळून जाईल।